29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक लक्षवेधी घडामोडी घडतायत. त्यात काही ठिकाणी नव्या आघाड्या आणि युतींची मांडणी केली जातेय, तर कुठे स्वबळाचे नारे दिले जातायत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये आघाडीसाठी पडद्यास सुरू असलेल्या हालचालींची एकच चर्चा सुरू आहे. एकीकडे महायुतीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत आलेल्या अजित पवार गटाला महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवण्याची तयारी भाजपा आणि शिंदे गट या महायुतीमधील मित्रपक्षांनी केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची गाडी अडखळत धडपडत असल्यामुळे त्या आघाडीत राहून आपल्या हाती काय लागेल याची अपेक्षा शरद पवार गटानं जवळपास सोडून दिली आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन गट महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. विशेष करून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांमध्ये हे गट एकत्र येण्याची चिन्ह दिसतायत. मात्र या आघाडीच्या मांडणीबाबत काही समस्या आणि पक्षातील निष्ठावंतांची नाराजी समोर येत असल्यामुळं या आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची अवस्था सध्या धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे, तसंच भविष्यात या गटांची व्यापक आघाडी होऊ शकते का, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र आल्यास त्याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होऊ शकतो, याचा घेतलेला हा आढावा. मित्रांनो, साधारण 3.5 वर्षांपूर्वी 2023 सालच्या जुलै महिन्यात अजित पवार यांनी जवळपास 40च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंड केलं होतं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं हे बंड खरोखरच आहे की काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांनी परस्पर सहमतीनं केलेली खेळी आहे, अशी अनेकांना शंका वाटली होती. पुढे अनेकदा काका पुतण्यांच्या झालेल्या भेटीगाठी, दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात टीका करताना घेतलेली मवाळ भूमिका आणि भविष्यात एकत्र येण्याबाबत दाखवलेली सकारात्मकता यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट कधी न कधी एकत्र येऊ शकतात याबाबत सातत्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोडकळीस आलेली विरोधी पक्षांची महाविकास आघाडी, काही दिवसांपूर्वी लागलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अजित पवार गटानं केलेली चांगली कामगिरी यामुळे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटासोबत आघाडी करून निवडणुका लढवाव्यात असा एक मतप्रवाह शरद पवार गटामध्ये दिसून येतोय. मात्र यात काही अडथळे देखील दिसून येत आहेत. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली असून केवळ अधिकृत शिक्कामोर्तब बाकी आहे असा दावा केल्यापासून पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आघाडी होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झालीय. पुढे सुप्रिया सुळे यांनी दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार गटाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र यावेत असं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र यामुळे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यासारखे काही कार्यकर्ते दुखावले गेले. ही आघाडी केवळ अजित पवार गटाच्या फायद्याची ठरेल आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असा दावा त्यांनी केला होता. तसंच प्रशांत जगताप यांनी या विचारधारेशी तडजोड करणार नाही असं सांगत पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार गटासोबत आघाडीची चर्चा करत असताना प्रशांत जगताप यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष सोडणं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या गटामध्ये होऊ घातलेल्या आघाडीची चर्चा ही सध्या फिसकटल्याची माहिती समोर येतेय. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची आणि केवळ 35 जागा देण्याची अट घातल्यामुळे ही बैठक अयशस्वी ठरली असं सांगण्यात येते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्यात पुणे महानगरपालिकेतील जागा वाटपावर चर्चा झाली. मात्र अजित पवारांनी सर्व उमेदवारांनी घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी अट घातली. तसंच शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 35 जागा देण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मान्य होणं शक्य नसल्यामुळे शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवावी हा अजित पवार गटाचा प्रस्ताव अमान्य करून शरद पवार गट अप्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याचा अजितदादांचा डाव शरद पवार यांनी उधळून लावल्याचं बोललं जातंय.
खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या पुणे जिल्ह्यातील 2 महानगरपालिकांवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थक गटातटाचं वर्चस्व होतं. मात्र 2017मध्ये हे वर्चस्व मोडून काढत भाजपनं या दोन्ही महानगरपालिकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. आता जवळपास पावणे 6 वर्षांनंतर होत असलेल्या पालिका निवडणुकीतून या दोन्ही महत्त्वाच्या महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपात दुप्पट ताकदीनं तयारीला लागलाय. तर दुसरीकडे पक्षात पडलेल्या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शरद पवार आणि अजित पवार अशा 2 गटात विभागली गेलीय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये काँग्रेस, ठाकरे गट यांसारख्या विरोधी पक्षांची आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाहीये. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढले असते तर त्याचा फायदा या दोन्ही गटांना निश्चितपणे झाला असता. या दोन्ही पक्षांचा मतदार हा एकच आणि एकाच विचारधारेचा असल्यामुळे या मतदाराला एकत्र आणणं फारसं कठीण गेलं नसतं. तसंच भाजपसमोर एक मोठं आव्हान उभं करता आलं असतं. एवढंच नाही तर 2 गटांच्या भविष्यातील एकीकरणाच्या प्रक्रियेला देखील गती देता आली असती. त्यातून भविष्यात नव्या राजकीय मांडणीची रूपरेषाही आखली गेली असती. मात्र अजित पवार यांनी 2 वेळा केलेल्या बंडामुळे शरद पवार आणि शरद पवार गटातील इतर नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच अजित पवार यांना सोबत घेतलं तर ते काही दगाफटका करून संपूर्ण शरद पवार गटच आपल्या ताब्यात तर घेणार नाहीत ना, अशी शंका शरद पवार गटाच्या नेत्यांच्या मनात आहे. म्हणूनच पुणे महापालिकेमध्ये आघाडीची चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी दिलेला शरद पवार गटाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शरद पवार आणि त्यांच्या गटाले तात्काळ फेटाळून लावला. त्यामुळेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आलं तरी तोटा आणि विरोधात लढलं तरी तोटा, अशीच काहीशी परिस्थिती या 2 गटांची झाली आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अजित पवार आणि शरद पवार या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसंदर्भात काही सकारात्मक वाटाघाटी होऊन हे दोन्ही गट एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील का? हे दोन्ही गट एकत्र आल्यास त्याचा भाजपला फटका बसेल का? तसंच स्थानिक पातळीवर एकत्र आल्यावर त्यामधून राज्यस्तरावर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू होईल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.